चला इकडे लक्ष द्या. आता आजच्या लेक्चर पासून आपण बायनरी अरिथमॅटिकला सुरुवात करत आहे. ओके, बायनरी अरिथमॅटिक म्हणलं की याच्यामध्ये आपल्याला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या 4 गोष्टी शिकाव्या लागतात बायनरी अरिथमॅटिक मध्ये. ठीक आहे, त्यापैकी ऍडिशन, सबट्रॅक्शन, ऍडिशन शिकलं की मल्टिप्लिकेशन येतं आणि सबट्रॅक्शन शिकलं की डिव्हिजन येतं. ठीक आहे, साधी सिंपल गोष्ट आहे. आता याच्यात महत्वाचं काय आहे सगळ्यात, तर ते म्हणजे तुमचे पेशन्स आणि स्लो सॉल्व्ह करण्याची स्किल. घाई बिलकुल करायची नाही, एकदम स्लो सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, एका प्रकारे हे पेपरमध्ये तुमचे फ्री मध्ये मिळणारे मार्क्स आहेत तुमचे. ओके, आणि फक्त बायनरी ऍडिशन इथंच लागते असं नाही. IT ब्रांचचे जे स्टुडंट आहेत त्यांना आपल्याला 3ऱ्या 4थ्या युनिटमध्ये जेव्हा मायक्रो प्रोसेसर शिकायचं आहे तिथं पण लागणार आहे. याच्या पुढच्या सेमिस्टरला डेटा कम्युनिकेशन नेटवर्क, त्यानंतर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी सारखे सब्जेक्ट्स आहेत. राईट, त्यामध्ये पण आपल्याला हे बायनरी ऍडिशनचा वगैरे यूज होत असतो. एवढंच नाही, तुमचं फायनल सेमिस्टर येईपर्यंत तुम्हाला कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या सब्जेक्टमध्ये हे नंबर सिस्टम रिलेटेड गोष्टी राहणारच आहे. राईट, आता लक्ष द्या, बायनरी अरिथमॅटिक याच्यावरती तुम्हाला 2 नंबरची ऍडिशन करा. ठीक आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. आता याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. ठीक आहे, चला लक्ष द्या. आता याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा शिकणार आहे ते म्हणजे बायनरी ऍडिशन. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याच्यामध्ये बायनरी ऍडिशनचे काही रूल्स आहेत, ते रूल्स आपल्याला माहित असायला पाहिजे. काय रूल्स असतात ते. ठीक आहे, त्या अगोदर एक छोटीशी सिंपल गोष्ट. जर माझ्याकडे समजा 2 स्विचेस आहेत, एक स्विच आहे A आणि दुसरा स्विच आहे B. किती स्विच आहेत? 2 स्विच आहेत, बरोबर. 2 जर स्विचेस आपल्याकडे असतील तर याच्या किती पॉसिबिलिटीज होऊ शकतात, कॉम्बिनेशन किती होऊ शकतात त्यांचे? 4 कॉम्बिनेशन्स. ठीक आहे, जेव्हा की दोन्ही पण 0-0 जर म्हणलं तर दोन्ही स्विचेस ऑफ आहेत. 0-1 जर म्हणलं तर एक स्विच ऑफ आहे, एक स्विच ऑन आहे. त्यानंतर 1-0 जर म्हणलं तर एक स्विच इकडे बघ वर, एक स्विच ऑन आहे, दुसरा स्विच ऑफ आहे. राईट, आणि 1-1 जर म्हणलं तर दोन्ही स्विचेस काय आहेत? ऑन आहेत. ठीक आहे, आता काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. माझ्याकडे हे A आणि B जे आहेत हे समजा 2 बिटचा इनपुट आहे. हा माझा काय 2 बिटचा इनपुट आहे. जर 2 बिटचा इनपुट असेल तर या आपल्या पॉसिबिलिटी ज्या आहेत 4 पॉसिबिलिटी म्हणा किंवा 4 कॉम्बिनेशन्स म्हणा. काय आहे ते आपल्याकडे 4 पॉसिबिलिटी. डोर बंद कर. 4 पॉसिबिलिटीज किंवा 4 काय आहेत कॉम्बिनेशन्स. आता 2 इनपुट असतील तर 4 कॉम्बिनेशन कसे येतात बघा. हे जे सगळं आपण 0101 लिहिलं, कोणत्या नंबर सिस्टम मध्ये लिहिलं? बायनरी. बायनरीचा बेस काय 2 आहे. हा तुमच्या बायनरीचा बेस 2. ओके, किती बिट इनपुट आहे माझ्याकडं? 2 बिट, म्हणजे 2 इनपुट आहेत. 2 इनपुट आहेत म्हणून 2 to the power 2 करायचं, बरोबर आहे. 3 इनपुट असते तर 3 केलं असतं, बरोबर आहे. समजतंय? आता बघा 2 to the power 2 म्हणजे किती कॉम्बिनेशन आले? 4 कॉम्बिनेशन येतात. आले का आपले पण 4 कॉम्बिनेशन? या व्यतिरिक्त काही लिहिता येतं का? डोर लावा, पुश कर. ठीक आहे, 2 to the power 2 म्हणजे किती कॉम्बिनेशन झाले? 4 कॉम्बिनेशन्स, बरोबर आहे. आता 4 कॉम्बिनेशन्स म्हणजे कुठून कुठपर्यंत राहणार? 0 पासून 3 पर्यंत. कुठून कुठपर्यंत मोजायचं? 0 पासून 3 पर्यंत. आता इकडे लक्ष द्या, याला जर मला बायनरी मध्ये सांगा म्हणलं मी तुम्हाला, 0-0 म्हणजे किती होते? 0. 0-1 म्हणजे 1, 1-0 म्हणजे 2, 1-1 म्हणजे 3. म्हणजे 2 बीट बायनरी असेल तर मी कुठून कुठपर्यंत लिहू शकतो? 0 to 3. किती कॉम्बिनेशन होतात? 4. कुठून कुठपर्यंत?
राईट. आता हेच मला 2 to the power 3 च सांगा. 3 बायनरी आहेत, ए बी सी तिघ आहेत. 2 to the power 3 is equal to 8. कुठून कुठपर्यंत लिहू शकतो? 0 to 7. 4 आहेत. 16. कुठून कुठपर्यंत लिहू शकतो? 0 to 15. म्हणून आपण जेव्हा 1 to 48 लिहितो बायनरी मध्ये, ते किती बीट आहे? 4 बीट. 4 बीट म्हणजे मी कुठून कुठपर्यंत लिहू शकतो फक्त? राईट. आता समजलं. आता पहिली गोष्ट, तुमच्या मनात येणारे डाऊट्स काय ते सांगतो, लक्ष द्या. सर हे याच लाईननं लिहिलं पाहिजे का? म्हणजे हे खालीवरी झालं तर जमते का? तुम्ही सांगा, हे खालीवरी झालं तर जमते का? 1-2 लाईननं लिहावं लागतात का नाही? हे 1-2च आहेत ना? कशातले 1-2 आहेत? बायनरीचे. आता तुम्ही सांगायचं उत्तर, हे खालीवरी झाले तर जमते का? नाही जमत. हे कोणत्या सिक्वेन्स मध्ये पाहिजे? 0 0 0 1 1 0 1 1. समजलं? क्लिअर? राईट. दुसरी गोष्ट, सर हे लक्षातच राहत नाहीये, कसं करावं? ठीक आहे बाई, हे लवकर लक्षात ठेवून घे, कारण याच्या नंतर 8 वाला आणि 16 वाला टेबल पण ड्रॉ करावा लागतो. हे तर त्याच्या पुढे चिल्लर आहे. राईट. हे काय आहेत? बायनरीचे 1-2 आहेत. आता हे बायनरीचे 1-2 कसे राहतात, काय नाही, हे जर येत नसेल तुम्हाला तर बायनरी नंबर सिस्टम नावाचं व्हिडिओ लेक्चर आहे पहिल्या युनिट मध्ये, ते शिकून घ्या. तुम्हाला बायनरी नंबर सिस्टम लिहायला येऊन जाते. काल आपल्याला याच्याशिवाय ऑप्शन नाहीये, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे? क्लिअर? आता येऊया आपण इकडं. आता आपल्याला शिकायचे काय? नंबर सिस्टमचे रूल्स, म्हणजे सॉरी बायनरी ऍडिशनचे रूल्स. ऍडिशनचे रूल्स आहेत. आता या रूल साठी काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा मला लिहावं लागतात इनपुट. ऍडिशन करताना मला इनपुट लागते का नाही? लागते ना? राईट. आता मी ऍडिशन तुम्हाला करा म्हणलं, बेरीज करता येते? येते? चला याची बेरीज करून दाखवा मला. करा ऍडिशन. हा, मनात काय प्रश्न आला पटकन उत्तर सांगून टाकायचं, तेच ऐकायचं मला. सांगा, याची ऍडिशन करा. कशा सोबत? बरोबर आहे, कशा सोबत. म्हणजे रूल काय ऍडिशन साठी? देयर शुड बी मिनिमम 2 नंबर्स. मला आता याचे पर्सेंटेज कम्पेअर करायचे. आता याचे पर्सेंटेज जर मी कम्पेअर शब्द जर बोलला तर माझ्याकडे मिनिमम किती इनपुट पाहिजे? 2. कळालं? याचे पर्सेंटेज मला रिव्हर्स करायचे. मला दुसऱ्याचे पर्सेंटेज बघायची गरज आहे. राईट. समजा याला 87% पडले, 87, तर याला मी रिव्हर्स केलं तर काय येते? 78. तर 87 चं 78 करण्यासाठी मला दुसऱ्याची गरज पडली का? कम्पेअर करण्यासाठी पडते, ऍडिशन साठी पडते, सबस्ट्रॅक्शन साठी पडते. कळतंय? म्हणजे हे जे अरिथमेटिक ऑपरेशन्स आहेत याच्यामध्ये मिनिमम किती नंबर पाहिजे? 2. 2 पेक्षा जास्त राहू शकतात, पण मिनिमम किती पाहिजे? 2 नंबर्स पाहिजे. बरोबर आहे. तर पहिला जो माझा मिनिमम वाला नंबर राहणार आहे तो म्हणजे ए असणार, आणि दुसरा जो नंबर आहे तो कोण असणार? बी. कळालं? याला काय म्हणतात? इनपुट. बरोबर आहे. पण आपण इथं याला इनपुट म्हणत नाही, हे फक्त 2 नंबर्स घेतले असं समजायचं. ठीक आहे? आता आपण जेव्हा 2 नंबरची ऍडिशन करतो 2 नंबरची ऍडिशन, तेव्हा आपल्याला 2 उत्तर मिळतात. बेरीज केल्यानंतर 2 उत्तर मिळतात. आफ्टर ऍडिशन वी गेट 2 रिझल्ट्स. वन इज, मी सांगतो, 1 + 2 = 3. बरोबर. सम इज 3, हातचा कॅरी 0. बरोबर. 8 + 5, 8 आणि 5 13, 13. 13 ला 3 कॅरी 1. बरोबर. उत्तर किती भेटतात ऍडिशनचे? 2. एक कोणता असतो? सम, जो खाली लिहितात, आणि दुसरा कोणता असतो? कॅरी, जो कुठे लिहितात? वर. ठीक आहे? ऍडिशन मला करता आली पाहिजे याच्या अगोदर ना हा टेबल समजावं लागते तुम्हाला प्रॉपर. हे टेबल आलं की त्याच्यानंतर ते ऍडिशन चिल्लर राहते. कळतंय? मी तुम्हाला काय म्हणतोय, 10 सेकंद पण नाही लागत तुम्हाला ऍडिशन करता यायला. पण महत्वाचं काय, हा टेबल समजला पाहिजे की मी इथं 2च का लिहिले,
बरोबर आहे. दोन रिझल्ट कसे येतात? कोणते दोन रिझल्ट येतात ऍडिशनचे? एक कोणता असते? सम, आणि दुसरा कोणता असते? कॅरी. याला म्हणतात रूल्स ऑफ ऍडिशन. काही काही पेपर्स मध्ये सुरुवातीला हे 2 मार्क्सला विचारलं पण जायचं, राईट ऍडिशन रूल्स. ठीक आहे, तेव्हा असा डब्बा काढायचा आणि लिहायचं. बरोबर आहे. आता मला सांगा किती इनपुट आहेत? 2 आहेत. जर 2 इनपुट असतील तर कॉम्बिनेशन किती राहतात? 4. कोणते कोणते? कोणते 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 कॉम्बिनेशन राहतात? 0 0 0 1 1 0 1 1 हे 4 कॉम्बिनेशन्स राहतात. ओके. काही काही ठिकाणी काय केलं जातं माहितीये का? मी ए आणि बी मध्ये जसं अशी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली का नाही, हे लाईन ड्रॉ न करता ते दोघांमध्ये असं प्लसचं सिम्बॉल करतात. म्हणजे इथं दाखवतात 0+0 0+1 असं दाखवतात. कसंही लिहा, काही फरक पडत नाही. ठीक आहे. आपल्याला आता नॉर्मल ऍडिशन करायची. नॉर्मल ऍडिशन येते ना, 5+2 7, 3+2 5, 2+2 4, 0+0 0, 0+1 1. कॅरी येते का? नाही येत. हा, 1+0 1 आणि 0 1, 1 आणि 1 2. बरोबर आहे. हेच करायचं आहे इथं. फक्त लिहायचं कसं बघा. 0+0 जर केला, ठीक आहे, 0+0 जर केला तर काय होते? सम 0 कॅरी 0. 0+1 केला तर सम 1 कॅरी 0. बरोबर, राईट. हा, 1+0 सम 1 कॅरी 0. आता लक्ष द्या, ही रेअर केस आहे. या रेअर केस मध्ये काय होणार? या रेअर केस मध्ये काय होणार? 1+1 जर केलं तर सम येत असते 0 आणि कॅरी येत असते 1. सम किती येते? 0. कॅरी किती येते? 1. आता नॉर्मल आहे. जर तुम्हाला, आता तुम्ही मला सांगा, सर आम्हाला कन्सेप्टने समजून घ्यायचं आहे की हे असं का आलं, जे की तुम्हाला समजलं नाही ते मलाही माहिती आहे. बरोबर आहे. कन्सेप्ट नुसार समजून घ्यायचं आहे की हे असं का आलं. किंवा दुसरं ऑप्शन, सर काही कन्सेप्ट वगैरे सांगू नका, आम्ही हे पाठ करून टाकता टेबल. सांगा कसं आलं समजून सांगू. राईट. पेशन्स ठेवायचे, फक्त नीट समजून घ्यायचं. इकडे लक्ष द्या. आता हे 5 आहे, हे 2 आहे. इकडे घेतो मी नंबर 1 1 आणि 3. हे आपण ऍडिशन डेसिमल मध्ये करत आहे ना. चला बेरीज करूया. 3 आणि 1 4, हातच्याला 0. लिहितो का? फक्त दाखवलं की हाता यायचं लिहितात. बरोबर आहे. आता 5 आणि 2 7. आलं तुमचं उत्तर. ठीक आहे. इथं जे काही लिहिलं हे आहे तुमचं सम, आणि इथं जे काही लिहित आहे हे आहे तुमचं कॅरी. मान्य आहे? आता बघा काय होतं. 3+2 8+5. चला ऍडिशन करूया. 8 आणि 5 8 आणि 5 13. हा, 3 आणि 2 5. बरोबर आलं उत्तर 513. नाही ना, चुकलं ना. राईट. ऍडिशन बरोबर केली पण लिहिलं चुकीचं. आता हे कसं लिहिता सांगतो. बघा, 8 आणि 5 13. बरोबर आहे. राईट. आता सिंपल गोष्ट आहे. या 13ला बघा, या 13च्या LSB ला कोण आहे? LSB म्हणजे सगळ्यात तिकडचं. बेसिक गोष्टी क्लिअर ठेवा. DT मध्ये चांगले मार्क्स पडतात. नाहीतर DT तुमचा सगळ्यात घाणेरडा सब्जेक्ट होईल, सगळ्यात अवघड सब्जेक्ट होऊन जातो. बेसिक गोष्टी लक्षात ठेवायची, जास्त अवघड नाहीये. LSB काय आहे? 3 आहे. सगळ्यात त्या कोपऱ्याचं कोण राहते? LSB. सगळ्यात या कोपऱ्याचं MSB. या नंबर मध्ये LSB कोण आहे? 3. MSB कोण आहे? 1 आहे. आता शाळेमध्ये शिकवलं प्रमाणे जर 8 आणि 5 13 आलं तर 13 जर आलं तर आपण काय करतो, जे तुमच्या MSB ला राहते की LSB ला राहते? LSB ला राहते त्याला कुठं लिहितात? सम मध्ये. आणि जे MSB ला राहते त्याला कुठं लिहितात? कॅरी मध्ये. एवढं तर मान्य झालं. म्हणजे एक आकडा इकडे जातो आणि एक आकडा इकडे जातो. बरोबर आहे. मी असं
एक इकडं एक इकडं एक इकडं एक इकडं कधी लिहायला सुरू करतो? 5 ला, 6 ला, 7 ला, 8 ला, 9 ला. 9 ऍडिशन आली तर 9 ला 9 लिहून टाकतो ना डायरेक्ट. 10 आली तर 10 ला 0, हातचा आला 1. 10 लाच कस काय असं? व्हॉट इज रिलेशन ऑफ डेसिमल अँड 10? सिंपल आहे, नुसतं वहीवर लिहून घ्यायसाठी डेफिनेशन दिलं नाहीत. बरोबर आहे. डेसिमल आणि 10चं रिलेशन काय? डेसिमलचा बेस 10 आहे. बरोबर. डेसिमल मध्ये डिजिट कुठून कुठपर्यंत आहेत? म्हणून मी 0 to 9 पर्यंत सगळं सरळ लिहितो ना. मी 10 आला तरच काय करतोय? 10 ला 0, हातचा आला 1. रिझन मिळालं व्हॅलिड. राईट. आता या रिझनला पकडायचं आणि याला इथं अटॅच करायचं. कोणासोबत? बायनरी सोबत. कोणासोबत? बायनरी सोबत. म्हणजे बायनरी मध्ये मला असं लिहावं लागणार आहे, कॅरी इकडं सम इकडं, सॉरी सम इकडं कॅरी इकडं, सम इकडं कॅरी इकडं. कधी? जर बायनरीच्या डोक्यावरून पाणी जात असेल तेव्हा. डोक्यावरून पाणी जाणं म्हणजे त्याच्या बेस व्हॅल्यू पेक्षा जर मोठा रिझल्ट आला तेव्हा, किंवा बेस व्हॅल्यूच्या इक्वल रिझल्ट आला तेव्हा पण. बरोबर आहे. बायनरीची बेस व्हॅल्यू काय आहे? 2 आहे ना. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. आता मी काय सांगतोय ते, आपण आता ही जी ऍडिशन करतोय, आता येलो कलरने जी ऍडिशन करतोय ती ऍडिशन डेसिमल मध्ये आहे. हा, ही ऍडिशन डेसिमल मध्ये आहे. हे बघा, 1 चल की रे, 1 + 1. कधी येलो चलते कधी व्हाईटच चलते. येड्याचा बाजार आहे हा. 1 + 1 किती होतात? 2 होतात. हे कशात लिहिलं? डेसिमल मध्ये. ठीक आहे. आता इकडं मी ऍडिशन हीच करणार आहे. कशामध्ये? बायनरी मध्ये. तुम्ही हुशार आहे, तुम्ही उत्तर मला बरोबर सांगताय. बघा, हे 1 कशातला आहे? बायनरीचा आहे. प्लस हा पण 1 कशातला आहे? बायनरीचा. 1 आणि 1 किती होतात? 2 होतात. बायनरी 2 ला कसं लिहितात? 1 0 लिहितात. बरोबर. पहिली गोष्ट, सगळ्या जगासाठी हे 10 असेल, सगळ्या जगासाठी. पण आपल्यासाठी काय आहे? 2 आहे. बरोबर. व्हॅल्यू किती आली? 2. बायनरीचा बेस किती आहे? 2. म्हणजे बायनरीच्या बेसच्या इक्वल ऍडिशन आली ना. मग इक्वल जर आलं, जसं आपण 10 आलं तर काय करतो? 10 ला 0, हातचा आला 1. बरोबर आहे. म्हणजे जी व्हॅल्यू LSB ला आहे ती व्हॅल्यू सम मध्ये ठेवायची. म्हणून सम मध्ये व्हॅल्यू काय राहणार? 0. आणि ही व्हॅल्यू इथून निघून जाणार आणि ही व्हॅल्यू कुठे जाणार? तुमच्या कॅरी मध्ये. म्हणून बायनरीच्या ऍडिशन मध्ये जर 1 + 1 आला तर समची व्हॅल्यू काय येते आणि कॅरीची व्हॅल्यू काय येते? 1. समची व्हॅल्यू काय आली? 0. कॅरीची व्हॅल्यू काय आली? क्लिअर. कन्सेप्ट म्हणतात याला. जे शिकलं ते कळालं. आता हे मी सांगितलंय ते समजलं तर सगळ्यांना असेल. बरोबर आहे. आता ग्रास्प कसं करता, याला बाकी नंबर सिस्टम मध्ये कसं इम्प्लिमेंट करता, ते तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. ते तुम्ही शिकलं पाहिजे. कळालं. नॉर्मल गोष्ट काय आहे? नॉर्मल जर शिकवायचं असेल कोणाला, ठीक आहे. आता हेच सब्जेक्ट समजा एखाद्या दुसऱ्या ब्रांचला जर राहिला, इलेक्ट्रॉनिक्सला पण डीप मध्ये शिकावं लागतं, मेकॅनिकलला वगैरे अगोदर असायचे, त्या टाइमला आम्ही त्यांना असं नाही सांगायचो. आम्ही काय सांगायचो? फक्त हे पाठ करा, हे रूल्स आहेत. त्यांना एवढं डीप मध्ये जाऊन काही करायचं आहे का पुढं? त्यांना 1 सेमिस्टर साठी सब्जेक्ट राहतो फक्त. आपल्याला 1 सेमिस्टर साठी नाहीये हे 6 सेमिस्टर पर्यंत कुठे ना कुठे तुम्हाला किरकिर लावतच राहणार हे सब्जेक्ट. हा, किरकिर कधी? जर येत नसेल तर किरकिर, येत असेल तर किरकिर नाही. समजा काय आहे? आता याला रीड कसं करायचं? सुरुवातीचे काही न्यूमरिकल सॉल्व्ह करताना अशा प्रकारे रीड करायचं. मी विचारणार, तुम्ही मला उत्तर पण तसंच द्यायचं. 0 + 0 सम 0 कॅरी 0. 0 + 1 सम 1 कॅरी 0. 1 + 0 कॅरी 0. 1 + 1 सम 0 कॅरी 1. असं सुरुवातीचे काही न्यूमरिकल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. क्लिअर. रूल समजले? पाठ करायची गरज आहे. इकडे बघा, 0101 0011 असं लिहायचा टेबल. ज्यांना आडवं बायनरी लिहिता येत नाही तर लवकरात लवकर शिकून घ्या. आडवं बायनरी खूप इम्पॉर्टंट आहे. बट टेबल बनवायचे असतील तर माहिती आहे ना ट्रिक आपली. एका लाईन मध्ये 0101, इकडं
0011 इकडं 4041 अजून पलीकड 8081 येतात. बरोबर आहे ना? राईट. हे लक्षात राहतील इनपुट. क्लिअर. आता आपल्याला याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे बघा. कसं सॉल्व्ह होतात एक्झाम्पल्स. ठीक आहे. अगोदर आपण सिंपल एक्झाम्पल घेऊया एकदम. पहिला 00011000 प्लस याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. उगा नॉर्मल डब्बान डुब्बान काही करत लिहायची गरज नाही. मोकळं एकदम छान लिहायचं. ठीक आहे. चला, हा पहिला जो नंबर आहे, पहिला नंबर म्हणजे किती आहे? 1 आहे डेसिमल मध्ये. दुसरा नंबर म्हणजे किती आहे? 8 आहे डेसिमल मध्ये. या दोघांची करायची आपल्याला ऍडिशन. बरोबर आहे. चला सुरू करा. 1 + 0 सम, इकडे बघ माय, इकडे बघ. 1 + 0 सम 1 कॅरी 0. कॅरी 0 असल्यानंतर कॅरी लिहायची गरज नसते. कॅरी जर 0 असेल तर लिहायची गरज आहे का? नाही. मी फक्त दाखवतोय की तिथे लिहितात. आता कॅरी 0 आहे म्हणल्यानंतर आपल्याला हे कॅरी लिहायची काही गरज नाही. ठीक आहे. चलो अगेन 0 + 0 सगळं 0, 0 + 0 सगळं 0, 0 + 1 1 आलं. 1001 1001 म्हणजे काय राहते? 9 राहते. आपलं उत्तर बरोबर आलं. 8 आणि 1 सॉरी 1 आणि 8 9 झाले. चलो आता अजून एक न्यूमरिकल सॉल्व्ह करून बघूया. ठीक आहे. 1 1 0 0 1 0 1 1 0 0. ठीक आहे. आता न्यूमरिकल दिसायला मोठा आहे. राईट. याची बायनरी व्हॅल्यू काय असेल? बरं जाऊ दे, तुमच्या डोक्याला एवढा आताच्या आता त्रास देत नाही मी. नंतर तुम्हाला द्यायचाच आहे त्रास कसं पण. चला हे सांगा. 8 आणि 1 9. फास्ट पाहिजे बरं तुम्ही, मी शिकवताना. ठीक आहे. खूप फंडामेंटल बेसिक पासून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर केल्यात मी. 8 आणि 4 12. ठीक आहे. नुसतं स्वप्न बघून होत नाही की मला 70 मार्क पडावं डीटी मध्ये म्हणून. 1 1 चा 0 जर झाला की नाही झालं, सपना चकना चूर होऊन जाते तुमचा. ठीक आहे. आणि हे सब्जेक्ट आहे बी तसाच. 1 0 1 0 0 0 0 + 1 1. राईट. इथं हे नको आपल्याला, हे नंबर आताच नको आहे 1 + 1 चा. ठीक आहे. 1 + 1 ची कंडिशन वाला तुम्हाला नंतर घेतो मी. 1 + 0 1 ती सगळ्यात अवघड कंडिशन आहे. आणि हे किती होतं मग आता? 4 होईल ना. याला 4 करूया. ते मध्येच कसं आहे 1 + 1 ची कंडिशन नको, त्याच्या कंडिशनचं एक्झाम्पल आपण नंतर घेऊया. बरोबर आहे. किती झाले बघा? 9 4 13 व्हायला पाहिजे. 13. युअर आन्सर शुड बी 13 इन टर्म्स ऑफ 10. आले का 13? हे आलंय. 8 आणि 4 12 आणि 1 13. आलं ना 13? क्लिअर. समजतंय? ओके राईट. आता लक्ष द्या. 1 1 कंडिशन वाला न्यूमरिकल. ठीक आहे. 1 1 जर कंडिशन असेल तर काय करायचं? ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 3. ऍड 1 1 0 1 1 प्लस 1 0 0 1 1 इन टर्म्स ऑफ 2. असा क्वेश्चन आलाय. ठीक आहे. आता क्वेश्चन किती प्रकारचे येतात ते तुम्हाला मिक्स प्रॉब्लेम्स मध्ये मी देतो. आता सध्या हा क्वेश्चन आलाय. अगोदर पहिलं काम आपलं काय? वर थोडीशी जागा सोडायची आणि हे नंबर लिहून घ्यायचे. कारण वरच्या मजल्यावर कोण येणार आहे? कॅरी येणार असते. त्यासाठी न्यूमरिकल लिहिताना वर थोडी जागा सोडून लिहायची. ठीक आहे. आणि मोकळे मोकळे लिहायचे हे अंक, थोडेसे दूर दूर लिहायचं. ठीक आहे. बघा काय 1 1 0 1 1. चला पटकन कोणीतरी याला मला डेसिमल मध्ये कन्वर्ट करून सांगून टाका. ठीक आहे. दुसरी गोष्ट, या नंबर मध्ये किती बीट आहेत? पहिल्या 5, दुसऱ्यामध्ये 5. 5 5 असतील तर तुमचे नंबर लिहिताना तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही, ते बरोबरच येतात. पण एका जागी जर 4 आले तर
एका जागी जर 4 आले तर 0 लावावं लागेल ना. कुठं लावता? राईटला का लेफ्टला? MSB ला का LSB ला? MSB ला. जसं आपण नॉर्मल नंबर सिस्टम मध्ये करतो ना आपल्या, तसंच. तेवढं लक्षात ठेवायचं. समजा 4 बीटचा नंबर आला, तुम्ही इथून जर लिहायला सुरू केलं, झाला धिंगा ना सगळा. कॅल्सीवर टाकू टाकू परेशान होऊन जाता तुम्ही. ठीक आहे, चलो. काय हे 1 0 0 1 1 प्लस आपल्याला करायची यांची ऍडिशन. ठीक आहे. आता खूप जण काय करतात माहिती आहे का, इथं लिहितात नंबर 1 नंबर 2, इथं लिहितात काय सम, आणि इथं काय जमा होते कॅरी. ठीक आहे, आपण पण लिहू तसं, थोडं छान वाटते. हे घ्या, हा आहे तुमचा num1, हा आहे num2. ठीक आहे. त्यानंतर हे प्लसला थोडस दूर करूत. राईट. आता सिट बॅक अँड रिलॅक्स. पहिल्यांदा हे अतिशय काळजीपूर्वक, अतिशय हळूहळू आपल्याला समजून घ्यायचं. हे एक समजलं की तुम्हाला सगळं आलं समजायचं. आता एक समजलं की तुम्हाला सगळं आलं. ठीक आहे. आता याला थोडं अरेंज करतो मी प्रॉपरली. थोडं खाली लिहूया, इथं घेऊया याचा सम आपण. ओके, चलो. बघा आता 1 + 1 1 + 1 सम 0. हे बघा, सम 0 सम 0 कॅरी 1. राईट. आतापर्यंत हे 2 नंबर होते ना, म्हणजे हे 2 मजली आहे. आता कॅरी 1 आलाय ना, कॅरी कन्सिडर करावं लागेल. हे 3 मजली झालं. आता अगोदर काय करायचे, पहिले 2 फ्लोअर सॉल्व्ह करून घ्यायचे, मग खाली यायचं. ठीक आहे. इथं असं ड्रॉ करायचं. 1 + 1 सम 0 न विसरता कॅरी बाजूच्याला देऊन टाकायची. तुम्ही कॅरी विसरले, तुमचा धिंगाणा झाला समजायचं. ठीक आहे. काय काय केलं, 1 + 1 0 कॅरी. आता 3 मजली झालं. अगोदर पहिले 2 मजले मी सॉल्व्ह करून घेतले. 1 + 1 0 कॅरी 1. आता इथं नंबर काय आहे, 0 आहे. 0 + 1 1 0 + 1 1. इकडे ऑलरेडी कॅरी आहे तुमची, आहे 1 0 1 1 0 1. ठीक आहे. अगेन आता इकडे कॅरी आली का, नाही आली, काही लिहायची गरज नाही. 1 0 1. इकडे आता 1 + 1 0 कॅरी 1. काही नाही म्हणून ही कॅरी जशाच तशी इथं खाली आली. हे आलं तुमचं आन्सर. इथं सगळ्यात शेवटी आपल्याला लिहायचं आहे सोल्युशन. कोणीतरी पटकन याला बायनरी मध्ये, डेसिमल मध्ये कन्वर्ट करून याचा आन्सर काढा. 1 1 0 1 1 प्लस 1 0 0 1 1 2 मध्ये आहे. याला कन्वर्ट केलं तर आन्सर आलं 10 11 10 इन टर्म्स ऑफ 2. हे भाऊ हे सांग किती आहे रे, 27 आहे 10 मध्ये, प्लस 19 आहे 10 मध्ये. दोघांची बेरीज केली तर उत्तर काय आलं पाहिजे, 46 उत्तर आलं पाहिजे. आलेला आन्सर हे 46 आहे का एकदा क्रॉस चेक करून घ्या. बरोबर आहे. हे आलेलं तुमचं आन्सर किती आहे, 46 आहे. समजा. राईट. जर मी स्लोली फक्त ते टेबल जरी काढून तुम्हाला हे जरी न्यूमरिकल शिकवलं असतं तर तुम्हाला बायनरी ऍडिशन समजली असती का नाही सांगा. ते बायनरीचं 0चं 1 कसं येते, 1चं 0 कसं येते, त्याचा काही संबंध आहे का इथं. 0 येते म्हणलं आला, 1 येते म्हणलं 1 आला. क्लिअर. समजा. अजून एक सॉल्व्ह करू, म्युच्युअली सॉल्व्ह करूया दोघं पण. हा चला, 4th नंबरचं. म्हणजे मी इथं बोर्डवर सॉल्व्ह करतो, तुम्ही फक्त बघा आणि मदत करा मला. 1 1 1 1 0 1 प्लस 0 0
1 1 1 1 हे आलं इन टर्म्स ऑफ 2. चला इथं जागा आम्ही देणार कॅरीला, इथं लिहिणार आम्ही num1, इथं लिहिणार आम्ही num2, राईट, आणि इथं लिहिणार काय सम. चलो कॅरी इथं येत राहील, नम इथं येईल, हे इथं येईल. काय नंबर 1 1 1 1 0 1. याचा डेसिमल कॅल्क्युलेट करून ठेवा. 0 0 1 1 1 1. याचा डेसिमल येते 15. वरच्याचा 60. अब्बा मोठा झाला नंबर आपला, हजारांमध्ये द्यायला पाहिजे, एवढा छोटा नंबर कशाला. हा चलो काय चूक केली आपण, काय चूक केली. आता जमलं हे मिटत. आता एवढं हे कधी कधी वाटते आपला आपला पांढरा शाईचा बोर्ड चांगला होता. हो ना, ते फास्ट लिहिता येते त्याच्यावर, याच्यावर असल्या गोष्टी लवकर लिहिताच येत नाहीत. सम. चला बेटा करूया सॉल्व आपण याला. 1 + 1 0 कॅरी, 0 + 1 इज 1, 1 + 1 इज कॅरी, 1 + 1 इज कॅरी, 0 + 1 इज 1, 1 + 1 इज 0 + 1 इज 1. याची कॅरी इथं 1 होती. 1 + 1 इज कॅरी, 0 + 0 इज 0, 1 + 1 इज 0, 0 ला 0, ही कॅरी इथं जाते, हीच कॅरी कोणी नाही म्हणून डायरेक्ट इथं खाली येते. दोघांची ऍडिशन करा. ऍडिशनचं उत्तर पाहिजे किती 66. आपला आलेला आन्सर 66 आहे का चेक करा आणि खाली सुंदर अक्षरामध्ये इथं सोल्युशन लिहून टाका. 76 पाहिजे का देवा, हे गणित. अरे 6 आणि 1 आहे ना, 6 आणि 1 किती होते 7 होते. ठीक आहे, आन्सर किती आला आपला 76. हे 76 आहे का, असेल ना. 1 2 4 8 16 32 64 हे 64 आहे. हे 64 आणि हे 4 68 आहे. 68 आणि 8 76 झालं ना. 76 हे आलेलं आहे आन्सर. समजा काय आहे हे सगळं बायनरी ऍडिशन. आता तुमची इमानदारी तुमच्यासोबत. व्हिडिओ लेक्चर तर मी इथं पॉज करतो, तुम्हाला बोर्डवरचं लिहायला देतो. तुम्ही काय करायचं सांगतो. हे सगळं लिहून घ्या आधी. हे टेबल पहिल्यांदा बघून लिहा, तेवढी सूट दिली तुम्हाला. हे बघून लिहा. त्यानंतर हे क्वेश्चन्स फक्त लिहायचे आणि याचे आन्सर्स मनानं लिहायचे. मग एवढं लिहिणं झाले की मला सांगा पुढच्या पेजवरचं. ठीक आहे, त्याचा पण क्वेश्चन मनानं लिहायचा, क्वेश्चन बघून लिहायचा, आन्सर मनानं लिहायचा. ओके चलो स्टार्ट. ओके, प्रॅक्टिस साठी एवढे क्वेश्चन्स दिलेले आहेत बघा. ठीक आहे, हे क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि याचे आन्सर्स मला सेंड करा. बाकी नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ.